साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक मंडळ संचलित एम.एल. युवक प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती उत्सव अध्यक्षपदी विशाल खंदारे तर कार्याध्यक्षपदी विघ्नेश साखरे। सालाबादप्रमाणे यंदाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक मंडळ संचलित एम.एल. युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांची नियोजित बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली। ही बैठक भीमशक्तीचे शहर कार्याध्यक्ष व एम.एल. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मनोज लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। या बैठकीला नगरसेवक समाधान आवळे, नगरसेवक बिजू अण्णा प्रधाने, नगरसेवक चेतन नवरटे, शिवराज गायकवाड, गणेश डोंगरे, शशिकांत बापू कांबळे, अक्षय लोंढे, सामाजिक कार्यकर्ते विनोद वाघमारे, श्रीमंत जाधव, रोहन लोंढे, अमोल पोटफोडे, गोविंद कांबळे, श्रीकांत रणदिवे, राजाभाऊ निकम, ऋषिकेश शिंदे, शुभम कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एम.एल. प्रतिष्ठानच्या उत्सवाध्यक्षपदी विशाल खंदारे, उपाध्यक्ष अजय रणदिवे, कार्याध्यक्ष विघ्नेश साखरे, खजिनदार अभिजित डोलारे, सचिव समीर शेख, सहसचिव विकास रणदिवे, विनायक सज्जन, सल्लागार विशाल खंदारे, प्रसिद्ध प्रमुख लखन मोरे, ओंकार पवार, विनोद रणदिवे, गणेश वाघमारे, ओम पवार, विजय रणदिवे, विकी लोंढे, पृथ्वीराज मनोज लोंढे, रितेश बनसोडे, कश्यप इंगळे, निखिल पवार, करण खंदारे, रुद्र लोखंडे, सुजल उडानशिवे, रोहित जाधव, विराज खंदारे। या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक भैरू आबा लोंढे, आधारस्तंभ मनोज लोंढे, अक्षय भैया लोंढे, एम.एल. प्रतिष्ठानचे संस्थापक महेश भैरू लोंढे, ग्रुप प्रमुख निखिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीचे प्रास्ताविक निखिल पवार यांनी केले तर आभार महेश लोंढे यांनी मानले। जसं की रक्तदान शिबिर असो, मतदान कार्ड, आधार कार्ड नोंदणी शिबिर असो किंवा शालेय साहित्य वाटप, असे विविध उपक्रम आपण वर्षभरात घेत राहतो आणि त्या उपक्रमांना भर देतच गेल्या 3-4 वर्षापूर्वीपासून आपण एक मिरवणूक, एक जल्लोष म्हणून साजरा करतो आणि मिरवणूक साजरा करूनही सामाजिक उपक्रम राबवण्याचं आपलं जे कार्य आहे ते आपण कायम करत असतो आणि तेच कार्य पुढे नेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या मंडळातील काही पदाधिकारी आहेत नवीन, त्यांना ती कार्याची संधी देण्यासाठी आपण इथं सगळे जमलेलो आहोत आणि सर्वांचे मी आभार मानतो की वेळेत वेळ काढून तुम्ही कार्यक्रमाला आलात आणि उपस्थित राहिलात। पुढील सूत्र मी साता समुद्राच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, त्या महाराष्ट्राचं नाव घेऊन आपण जे कार्य केलेलं आहे त्या पद्धतीनं आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमध्ये प्रत्येक मंडळाने जे अण्णाभाऊनं जे कार्य केलेलं आहे, अण्णाभाऊनं पुस्तके लिहिलेली आहेत, अशा पद्धतीचं आपण माकडीचा मला असू द्या, वारणीचा वाघ असू द्या, मशालीतलं सोनं असू द्या किंवा रशियाचा प्रवास असू द्या, असे छान छान डेकोरेशन जर आपण केले तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने केलेलं काम आपण सर्वांच्या डोळ्यासमोर आणून जर दिलं तर अण्णाभाऊंनी खरोखरच 1.5 दिवसाची शाळा शिकून एवढ्या 35 कादंबऱ्या, पिक्चर, वारणीचा वाघ, आमची मुंबई, अशा अनेक पिक्चर, पथनाट्य असे लिहून एक समाजाला एक दिशा देण्याचं काम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने केले। आपण ज्या इथं थांबलो, इथं या वस्तीमध्ये आहोत, खरं तर हे चळवळीचा बालेकिल्ला आहे। ज्या वेळेस आम्ही 90 किंवा 89च्या साली इथं आमचे सर्व सहकारी असायचे, कॉलेजमधून ये जा असायचं, तेव्हा चळवळीमधून काही आमचे नेतेगण तयार झाले, या वस्तीतून काही अधिकारी तयार झाले, म्हणून या वस्तीला शहरामध्ये महत्व आहे आणि या आपल्या बालेकिल्ल्यातून आपण जयंती साजरी करतो, हे आपलं तुमचं आमचं भाग्य आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाला, कुठल्याही घरगुती कार्यक्रमाला, कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहायचं। आज नगरसेवक झालोय म्हणून मला या व्यासपीठावरती संधी मिळाली असं नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये मी सातत्याने येत होतो। आज मी मनोज लोंढेंचं किंवा त्यांचं सर्व सहकाऱ्यांचं मी काम बघतो की त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक गेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची मिरवणूक चांगल्या मोठ्या प्रमाणात तर काढतच असतात, त्याचबरोबर त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम असे घेत असतात
मला वाटतं मध्यंतरी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या उपस्थितीत सुद्धा त्यांनी फार मोठा कार्यक्रम घेतला होता. असेच अनेक उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून व्हावेत एवढीच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. लोंढे असतील, सुभाष शिंदे असतील, असे भरपूर ज्येष्ठ जे लोक आहेत ते अण्णाभाऊ साठे सोलापूरला कुणी दाखवलं रोडवर तर ह्या लोकांनी दाखवले. उत्तम प्रकाश खंदारे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे आमदार करायला हीच लोक कारणीभूत आहेत. उत्तम प्रकाश खंदारेच्या पाठीशी राहून आमच्या भैरवाबा लोंढेचं खरंच सांगतो कौतुक करावं. दादा लोंढे असतील, पोटपोडे असतील. पण आज एक मी इथं बघतो की मेंबर सन्मान्य व्यासपीठ सगळेच मान्यवर आहेत इथं. आज खरं पाहिलं तर जयंती अण्णाभाऊ साठेंची आहे, परंतु ह्या 2-4 वर्षाखाली जे मंडळातील संस्थापक असतील त्यांचं जे प्रेम आहे सर्व धर्म समभाव हे त्यांनी जपलेलं इथून दिसतंय की आज प्रत्येक सोलापुरातून कानकोपऱ्यातून इथं मुलं आपल्या मित्राच्या मंडळासाठी येतात, शोभा वाढवतात. खरंच मी त्यांचं कौतुक करतो. मिरवणूक ह्या ठिकाणी त्या दिवशी निघतात. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर मिरवणूक कुठं निघत असेल तर ते सोलापूर शहरामध्ये लोकमान्य अण्णा साठेंची मिरवणूक निघते. मला असं या ठिकाणी अभिमानाने सांगावं. अनेक ठिकाणी होतं पण जो समाज इकडं तिकडे गेलेला आहे त्याविषयी मात्र न चुकता तो लोक श्री अण्णाभाऊ साठेला वंदन करण्यासाठी येतोय. महेश, तुमचा खरा मनापासून आभार मानतो की जे वडिलांनी केलेलं आहे ते तुम्ही विचार पुढे येत आहे आणि आज